नमस्कार मित्रांनो, इझिली जर बघितलं का ना इझिली समोरनं, तर कमीत कमी तुम्हाला सांगतो. आता हे समोरचं संगमगाव, हे पुन्हा इकडं नरसिंहपूर, इकडे शेवरं, पुन्हा इकडे हे लय लांबपर्यंत दिसतं या. तर बघू शकता सगळ्यांच्या शेती बघू शकता कशी आहे, कोणाकोणाचं कशी आले धान आहे ती, पुन्हा कोणाचं कितीपत नुकसान झालं आहे. पुन्हा इकडं इझिली इकडं जर बघितलं तर इकडं समोर टेंभुर्णी दिसते या, इकडे शेती दिसते त्या. पुन्हा इकडं समोरचं हे आमचं माळेगाव दिसतंय, रुकड्याचं मंदिर दिसतं या, ही मिटकलवाडी, पुन्हा ही संगमचा एरिया, बाबळगावचा एरिया. तर असं खूप दूरपर्यंत दिसतंय. तुम्ही बघू शकता पाणी आतापर्यंत म्हणजे असं म्हणतात या की ह्या 45 वर्षामध्ये म्हणजे जी म्हातारी माणसं जाणती माणसं म्हणतात या की ह्या 45 वर्षापर्यंत असं कधीच झालं नव्हतं, कधीच, की एका 4 ते 5 दिवसात 1.5 ते 2.5 लाखापर्यंत पाणी एवढं नदीला आलं होतं. असं कधीच झालं नव्हतं. तरी बघू शकता अजून लोकांच्या रानाने पाणी आहे ते अजून पण तेवढं लय नुकसान म्हणजे का नाही ह्या वर्षी मला वाटत नाही की लोकांना चांगल्या प्रकारे म्हणजे असं उत्पन्न मिळेल. पण हा ब्रिज जणू असं म्हणतात ना आहेच महाराष्ट्रातला 2 नंबरचा हा कॅनॉल आहे. कॅनॉल पण आहे आणि वरून रस्ता पण आहे याच्यावरती. तर कधी नरसिंहपूरला वगैरे जर कधी आला तुम्ही सहजासहजी बघायला वगैरे, तर जरूर या एकदा पुलावरती विजिट द्या की जेणेकरून तुम्हाला पण असा नजारा बघायला भेटेल. खूप छान असं नजारा आहे, खूप असं सारं बघण्याजोगं आहे. आणि हे सौंदर्य आपल्या भागातलं पण असं सौंदर्य आपण दावायला पाहिजे. ह्या शेती बघितल्या पाहिजे, त्या केळीवरनं कशी प्लॉट आलेलं आहेत, काही लोक कसं म्हणजे कोणाकोणा शेती कशी आहे, कुठल्या पद्धतीची पिकं आहे, ती सगळ्यांचं जवळजवळ 30 ते 40% वरनं बी सगळं पिकं समजते. ते 50% समजते. आता दूरवरचे काही एवढं क्लिअर कळत नाही बरं का, कुठलं धान आहे ते. ऊस वगैरे समजते, ऊस केळी वगैरे समजते तर. पण बघू शकता हे असं नदीचं रोज ज्यावेळेस पाणी भरपूर येतं किंवा अजून बघा हा सनसेट बघा, वस्ती सगळी माणसं. आणि कधी पण असं आपण पण काही गोष्टी ज्यावेळेस फिरायला येतो असं पण ठिकाणचे आपल्या भागातलं जवळचं पण पॉईंट असं आपण बघायला पाहिजे, जेणेकरून तिथला पण रोजगाराच्या संधी वाढतेल्या किंवा जे काय आपलं नैसर्गिक सौंदर्य आहे आपल्या भागातलं हे पण बाहेरच्या लोकांपर्यंत जाईल. बरोबर का? बरोबर आहे ना? हे पण दावलं पाहिजे. आपण सुद्धा कोणाला काही कमी नाही हे ह्याच्यातनं सिद्ध होतं. बघा लोकांनी ऊस केलेले तर कोणाच्या केळ्या द्या, पाण्याची उपलब्ध अशी आहे.